नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर योगी. तर आता मी सावंतवाडीत आलो आहे आणि इथे एक आमची मैत्रीण आहे दीप्ती म्हणून, तिच्या घरी थांबलो आहे आणि तिचं खानावळ आहे. तर इकडनं आम्ही आज आणि उद्याची संध्याकाळपर्यंत आम्ही इकडेच आहोत. आणि आत्ता आम्ही तिच्या काकाकडे आलो चेंजिंगला. मी नाही करत आहे, मी फ्रेश होऊन आलो मामाकडनं. तर बाकी मित्र करत आहेत. आणि इकडून मग आमचे 2-3 प्लॅन्स आहेत. मग त्याच्यानंतर रात्री गोव्याला. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. चलो गाईज. रायवळ किती पडले तू? सावंतवाडीचा फेमस तलाव, मोती तलाव. येथे खूप आधी सुसाईड व्हायची माहिती आहे का? तिकडनं म्हणजे 10वीला कोण 9वी-10वीला कोण फेल झाला ना की डायरेक्ट उड्या मारायच्या. आणि मगरी येतात ना इथे. मी ऐकलेलं तेव्हा आलो ना लास्ट टायमाला तेव्हा. पण मस्त तलाव आहे, व्ह्यू किती भारी वाटतोय. आभाळ वातावरण. हे सगळे आता शेवटचे आंबे उरलेत माझ्या मते. हापूस आंबे सगळे, जो तो तेच घेऊन बसलाय. सावंतवाडी बाजारपेठ. सावंतवाडी बाजारपेठेच्या इथे हे विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं. इथे बाईक रेंटवरती भेटतात आणि आम्ही रेंटने बाईक बघतोय आता. जी चांगली असेल ते पहिलं स्कॅचेस बिचेस सगळं नीट एकदम व्यवस्थित हे करून बघू घेऊ. हां ठीक आहे. तिथं स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे सर. नाही ॲक्च्युली गाडीचा खूप इश्यू असतो, म्हणून पहिलेच चेक करून घेतलेली बरी पडते आम्हाला गाडी. स्टार्टर, पेट्रोलचं मीटर खराब, हे खराब. त्यानंतर त्याचे पहिले डॉक्युमेंट्स पहिले चेक करून घेणार. बाबा त्याचे डॉक्युमेंट चांगले असतील, फाईन नसेल गाडीवर तर गाडी उचलणार. बघू. रेंटवाल्या गाड्या घेतल्यानंतर पहिलं चेक करणं इम्पॉर्टंट आहे. जसं की याची साईडला ही साईड लाईट तुटली आहे, या बाजूने पण स्क्रॅचेस आहेत, इकडे पण बरेच स्क्रॅचेस आहेत. इकडे पण साईड लाईटच्या इथे स्क्रॅचेस आहेत, वरती पण बरेच काही स्क्रॅचेस आहेत. इथे सगळं या बाजूला पण आहेत. सो कधी पण परफेक्ट बघून घेतलेली परवडते. इथे पण स्क्रॅचेस आहेत. इथे तर बरेच आहेत. आणि कोणत्याच गाडीचे मीटर नाही चालत आहे त्यांच्या. ना स्पीडोमीटर चालतात ना पेट्रोल चालतं आहे. साईड लाईट चालू आहे मात्र, आणि हेडलाईट चालू आहे. ही गाडी घेतली आहे, तिचे पेपर ते तर बोलतात की क्लिअर आहेत. बघू नंतरला पकडलं तर मग त्यांनाच काहीतरी कॉल करू आम्ही. माझा मित्र आहे जो, तर त्याच्या मित्राकडनंच गाडी घेतली, ती पण रेंटरच घेतली. ती पण चेक करून घेतो आहे. इकडे पूर्ण स्क्रॅचेस आहेत या बाजूला. त्यानंतर इथे पण थोडे डाग आहेत, मग काय दिसत नाहीत. इथे तर खूप स्क्रॅचेस. चालेल, पेट्रोल भरतात ते दाखव. गाड्या इथे मस्त दोन्ही पण व्यवस्थित पार्क केल्या आहेत. आता आम्ही अडवलीमध्ये वेतोबा देवाच्या मंदिरात. बाजूचा परिसर एकदम मस्त आहे.
हे पाण्याची बॉटल घे ना. जे कोणी नवस करतात ना तेव्हा देव वेतोबाच्या पादुका चप्पल जोड नवसाबाबत आहे ही सगळी माहिती. जेव्हा यांची पालखी असते तेव्हा ही पालखी बाहेर काढली जाते आणि आता इथे गारणं चालू आहे. ज्यांची काय इच्छा असेल ते नवस बोलतात आणि गारणं घालून घेतात आणि इच्छा पूर्ण झाली की त्यांच्या पद्धतीने केलीचे गड किंवा काय ना काय अर्पण करतात. आणि तुम्ही पण कधी आलात नसाल तर दर्शन करून घ्या. भवतारक या तुझ्या पादुकांवर ठेवीन माथा, कर हो कृपा वेतोबानाथा. हे सगळ्या त्यांच्या पादुका. महाप्रसादाला लाईन आहे तिकडे. आता आम्ही रेड्डीच्या मंदिरात चाललो आहे. ते इथून अराऊंड 20 मिनिट्सवरती आहे. त्यामुळे आता दुसरं देवस्थान आम्ही ते करणार. चला तर मग. तुझे दोन घे. आमचे दोन. हे तुझे दोन घे. तिला एक घे. हे बिझी. आणखी कोणाला हवाय? कुठे गेले? ती बिझी आहे. ते मम्मीला काय ते सांगते. आम्ही आता हार घेतले आणि इथे मंदिर आहे. काय घेणार आहात? नारळ देऊ अर्पण करायला. आवडीने दिलीस? बघून आलीस तू? बोल आता. तू पण दिसतंय. हे आहे रेड्डीच्या गणपती बाप्पांचं मंदिर. अतिशय सुंदर असं. दर्शन करून घ्या मित्रांनो. रेड्डीचा बीच. आता इकडनं आम्ही खवणेला जाऊ. तिकडे कायाकिंग करू आणि काय ते पहिला खाऊ. जाम भूक लागली. ए चल लिंबू सरबत पिऊन थोडा रिलॅक्स होऊ गया. लिंबू पाणी. लिंबू सरबत का मग काय आलं? का सरबत आणि पाणी काय वेगळं? ते ब्लॅक पॅन्थर जरा चाळवलेलं. चाळवलेलं आहे. उन्हाचा परिणाम, बाकी काय नाही. थंड लिंबू सरबत सोबत एक छोटी सायकल ताईंनी दिली. मस्त. मग टाक. जेवण जाऊया गोव्याला. नुसतं टाकच राहता. काकाने फणस पण दिला खायला. दे छोटे छोटे. माका दे पोऱ्या. सरबरीत मुला. हे बघ फणसाच्या जागी इमली खातोय. फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत खवणे बीचला. आणि हे बघा किरण काय केस काय ते सन्ने वाटतं. हां व तर या बाजूला आम्हाला जे हे कायाकिंग पॉईंट आहे ते या बाजूला आहे. आणि आम्ही पहिले इकडे चाललो कारण की हे बंद होईल. नंतरला मग बीचला जाऊ. बीच मस्त आहे. मी लास्ट टायमाला आलो तेव्हा गेलेलो पण मी इकडे आलो नव्हतो. सो बोललो की मला हे करायचं आहे आणि मला व्हिडिओ काढायचे. तर ही मॅडम जाऊन आलेली याच्या आधी तर आणि हिनेच आम्हाला गाईड केलं.
व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. खूप टाईम झाला आम्ही लोक असेच बसलो आहे, कारण की वेटिंग एवढी आहे ना, प्रत्येकाकडे वेटिंग खूप आहे. अराऊंड 1-2 तास. जाम वैतागलो आहे आम्ही. काय माहिती बसायला भेटेल की आलं नाही. आलं काकांचं सुरेंद्र काय आलं. काका येले. बाय बी आलं. जा काका येऊ. हा जा जा. मी मध्ये बसतोय. चल मस्त आहे. चल भारी येते. या साईडला भारी आहे विवा. तिथून असं गोल मारून आहे ना, सूर्य दिसतोय. हा मस्त आहे त्याच्या. हो हा ठीक आहे. हा व्हिडिओ तर आलाय. तू आता चेक करशील त्यावर. हा हा भारी आहे हाच व्हिडिओ. मजा आली पण. खूप भारी फिलिंग आहे ही कायकिंग करायची आणि मजाच वेगळी आहे. मित्रांसोबत नक्की या. 150 रुपये, जास्त महाग नाही आहे. पहिले 300 होती, 400 होती, पण आता 150 आहे. कारण की खूप झाल्यात आता. 1 नाही 2 नाही, खूप आहेत. सो आणि इथे अशी टक्कर होते बोटिंगची. लपडा बच्चो गयो. खरंच खूप भारी मजा आली. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आणि काही लोक बोलले की अरे एकदम प्रोफेशनली करत आहे तुम्ही. तेवढ्या स्पीडमध्ये पण होतो आम्ही कसलं ऐकत होतो कोणाला. जाम भारी. तुम्ही पण कोकणात आला की हा एक्सपिरियन्स नक्की करा, मजा येईल तुम्हाला पण. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? खूप मस्त. भारी वाटलं ना? भारी वाटलं यार. सगळ्यांनी यावं आणि ते हे करावं सगळ्यांनी. तेच ते ही दोघं तर भाई कुठेतरी त्या जंगलात गायबच झालेले. हे बघ. काय ते दाखवत आहे. अंदर तुला कसं वाटलं? हे मस्त होतं. हा व्ह्यू पण किती भारी आहे. पूर्ण ऑरेंज, ब्लू, जांभळा सगळे कलर्स आलेले आहेत आणि त्यात ते ग्रीन कलर आपल्या डोंगराचा. सो गायज खूप मजा आली आहे ॲक्च्युलीमध्ये. आता आम्हाला एवढी भूक लागली ना, कुठेतरी चांगलं हॉटेल बघून जेवायला जाऊ आधी. गोव्याचा प्लॅन आय थिंक होईल नाही होईल माहिती नाही. सो बघूया आपण. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 8:45 वाजता आहेत. ॲक्च्युली गाडी जी रेंटल आम्ही घेतलेली ती 9 वाजेपर्यंत द्यायचा टाईम आहे. तर आम्ही चाललो आहे आता जायला. आता आधी पहिला ह्यावाल्या गाडीवाल्याकडे जाऊ, त्यानंतर मग ती दुसरी होती तिच्याकडे. आणि सकाळी 4:30 वाजता म्हणजे 3:30 वाजल्यापासूनच चालू होतं ढग फुटायला. आणि कसला बघा ना पाऊस पडला आहे बाई. गाडी पूर्ण घाण झालेली पूर्ण. तर मी आता फुसली. मस्त असं पाऊस पडलेला जोरात. जाम ढगांचा आवाज आहे. चला आता पहिले गाडी देऊन येऊया. तर या दुकानातून आम्ही गाडी रेंटवर घेतलेली, पण तो दुकान बंद आहे. देताना त्यांनी पेट्रोलची काठी 1 वर होती आणि देताना मी त्याला पेट्रोलची काठी 2 वर येऊन देतोय. आणि वाजले किती? 8:56 झालेत. 8:56.
सो आम्ही बेसिकली लवकरच आलो आहे कारण की उगाच तो फाईन नको. नाही तर इथे काय आपल्या ओळखीचे एवढे कोण नाही मिळत तर तो लोचा होऊन जाईल. तर त्यापेक्षा टायमावर येऊन देऊया त्यांना त्यांच्या गाड्या. तो वाला 10 वाजता बोलला आहे पण 9 वाजताच देतो त्याला पण आम्ही. सावंतवाडीचा जो मार्केट आहे तो आता भरायला चालू. असाचे गरे, फणस, काजू, त्याच्यानंतर आंबे, केळी सगळं भेटते आता तिकडे. तो गाडीवाला का अजून आला नाही बाई घ्यायला. तोपर्यंत आम्ही दुसरी गाडी ती जस्ट आत्ताच देऊन आलो. त्यांनी चेक केला, कार्ड दिला आमचे. आता याची वाट बघतोय. हा कुठे? हा बोलला 5 मिनटात येतोय पण माहिती नाही कधी येईल. तर त्याला दाखवण्यासाठी असं चालू ठेवलं की बाबा तुझे 2 कांड्या आहेत म्हणून. चला तर मग फायनली या शॉपचा आणि गाडीचा मालक आला आहे. AHMT. गाडी फुसली सकाळी थोडी. अरे पावसाच्या याच्यामुळे लय घाण झाली. नाही आम्ही जाऊ चाललो. चल थँक्यू. तर मित्रांनो तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्कीच करा जर आवडला असेल तर. आणि अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी पण कमेंट करा. तुम्हाला नक्कीच आम्ही काहीतरी डिटेल देऊ.